श्री स्वामी समर्थ प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. ढोकळा बनवताना ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये आधीच सोडा घालून ठेवू नये. जेव्हा ढोकळा बनवायचा असेल तेव्हाच बॅटरमध्ये सोडा घालावा. यामुळे ढोकळा छान फुलतो. तर ढोकळा छान फुलण्यासाठी तुम्ही ढोकळा बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 2. लहान मुलांसाठी जर डाळ भात बनवत असाल तर वरण बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची चिरून घालण्यापेक्षा आलं, लसूण, जिरे आणि थोडीशी हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून त्यामध्ये घाला. यामुळे वरणामध्ये मिरची अजिबात दिसणार नाही आणि मुलं वरण सहज खातील. उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 3. थायरॉईडची जर तुम्हाला समस्या असेल तर दररोज रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सुकी कोथिंबीर भिजत ठेवा आणि ते पाणी गाळून सकाळी रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी याचे सेवन केल्याने थायरॉईडपासून आराम मिळतो. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी उपयुक्त टीप नंबर 4. किचनमध्ये जेवढ्या वस्तू आपल्याला लागतात किंवा आपण वापरतो तेवढ्याच वस्तू ठेवाव्यात. जास्तीच्या वस्तू ठेवल्यामुळे आपले किचन जास्त गच्च भरलेले दिसते. टीप नंबर 5. जुनाट ताप असेल तर रात्री कडुलिंबाचे पाने पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते पाणी उकळून ते पाणी कोमट करून प्यावे. यामुळे ताप बरा होतो. तसेच रक्त देखील शुद्ध होते. तर उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी टीप नंबर 6. ड्रॅगन फ्रूट इजिंगचे काम करते. हे फळ खाल्ल्याने तुम्ही चिरतरुण आणि सुंदर दिसता आणि आपण कर्करोगाचे आजार देखील यामुळे टाळू शकतो. तर कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ नये यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करू शकता. टीप नंबर 7. कपबशीवर चहा किंवा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस याचे मिश्रण चोळून 10 मिनिटे ठेवा व नंतर स्वच्छ पाण्याने घासून कपबशी धुवा. यामुळे कपबशा नव्यासारख्या चकाकतील. तर कपबशा स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टीप नंबर 8. मॉड्युलर किचन सोयीचं आहे परंतु एक समस्या आहे की स्वयंपाकघरातल्या ट्रॉली साफ करणं खूपच कठीण आहे. ही ट्रॉली तेलामुळे चिकट होते. तसंच पावसाळ्यात काही वेळा बुरशीही लागते. अनेक लोक तक्रार करतात की त्यांच्या स्वयंपाकघरातील ट्रॉली खूपच अस्वच्छ आहे आणि ती गंजत देखील आहे. आज आम्ही अशाच काही पद्धती सांगणार आहोत ज्याद्वारे किचन ट्रॉली काही मिनिटातच साफ करता येते. यामुळे तुमची किचन ट्रॉली नव्यासारखी चमकेल आणि त्यासोबतच बुरशी आणि गंजसारख्या समस्याही संपतील. तर उपयुक्त टीप तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 9. स्वयंपाकघरातील ट्रॉली दीर्घकाळ ओली राहू नये. बऱ्याच स्त्रिया भांडी धुतल्यानंतर लगेच ट्रॉलीमध्ये ठेवतात. त्यामुळे ट्रॉली गंजण्याची भीती असते. याशिवाय पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे बुरशीही येते. म्हणूनच महिन्यातून एकदा तरी या किचन ट्रॉली स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक गृहिणीच्या व सुगरणीच्या कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 10. किचन ट्रॉली स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा डिशवॉशिंग लिक्विड आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून याची पेस्ट बनवून घ्या. आता डिशवॉशिंग स्क्रबरने स्वच्छ धुवा. मिठामुळे बुरशी आणि गंज दोन्ही समस्या दूर होतील. तुम्ही स्क्रबरऐवजी ब्रश देखील वापरू शकता. आता ह्या किचन ट्रॉली स्वच्छ करून घेतल्यानंतर एखाद्या कोरड्या कापडाने त्या लगेच पुसून टाका. हवे असल्यास पाण्यानेही धुवा पण त्यानंतर लगेच उन्हामध्ये वाळवा. लक्षात ठेवा की किचन ट्रॉलीमध्ये पाण्याचा
एकही थेंब नसावा, अन्यथा किचन ट्रॉली गंजू शकते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 11. जर किचन ट्रॉली पूर्णपणे स्वच्छ असेल तर त्यात चमक आणण्यासाठी कापसात खोबरेल तेल वापरता येते. यासाठी कापसात खोबरेल तेलाचे काही थेंब टाकून ते सर्व किचन ट्रॉलीवरती लावा. यामुळे लवकर गंज येणार नाही आणि ट्रॉलीची चमकही वाढेल. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही मोहरीचे तेल देखील वापरू शकता. तेल लावल्यानंतर ट्रॉली काही वेळ बाहेर सोडा आणि 1 तासानंतर बॉक्समध्ये हलवा. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 12. ओली भांडी थेट ट्रॉलीमध्ये ठेवू नका. भांडी पूर्णपणे कोरडी झाल्यावरच ती हलवण्याचा प्रयत्न करा. पावसाळ्यात ओलावा टाळण्यासाठी किचन ट्रॉली नियमितपणे कोरड्या एखाद्या सुती कापडाने नियमितपणे स्वच्छ करा. त्यावर गंज लागणार नाही आणि पाण्याचे डाग देखील त्यामध्ये राहणार नाहीत. तर तुमच्या किचनमधील किचन ट्रॉली साफ करण्यासाठी व त्या व्यवस्थित राहण्यासाठी उपयुक्त टीप तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा व पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 13. ज्यांना पुरळ येत असेल त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे. यामुळे पुरळ कमी होतात. टीप नंबर 14. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास टोमॅटो किंवा संत्र्याच्या रसात 1 चमचा मध मिसळून त्याचे सेवन केल्यास फायदा होईल. अत्यंत उपयुक्त व कामी येईल अशी टीप नंबर 15. जास्त प्रमाणामध्ये खोकला सारखाच लागत असेल किंवा येत असेल तर भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे सोडून द्या. टीप नंबर 16. सांधे कायम मजबूत ठेवायचे असतील तर मेथी, अळीव, खजूर टाकून त्याचे लाडू बनवावेत. याने हाडे मजबूत होतात आणि हे लाडू लहान मुलांना देखील अवश्य द्यावे. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 17. स्वयंपाक करताना फरशीवर जर चुकून पाणी पडले तर लगेच पाणी पुसून घ्यावे. नजर चुकीने पाणी तसेच राहिल्यास त्यावरून कुणी घसरून पडून हातापायाला इजा होऊ शकते. तर स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक गृहिणीने ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. टीप नंबर 18. पाण्याचे सेवन सुंदर त्वचेसाठी नियमितपणे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यावे. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा निस्तेज होत नाही. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे. तर सुंदर दिसण्यासाठी व सुंदर त्वचेसाठी प्रत्येकानेच ही टीप फॉलो करू शकता. टीप नंबर 19. जास्त गरम चहा पिल्याने अन्ननलिका आणि घशाचा कर्करोग म्हणजेच घशाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त प्रमाणामध्ये वाढतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.